आचम्यो केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, एकदा सोडा मनात गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारशुभाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पाणी सोडा. आता अक्षता घ्या. गौरीची प्रार्थना करा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु धनधान्य रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. इथे अक्षतावाहन आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. गौर्या देवाय देवताभ्यो नमः. फुलांना जरा पाणी शिंपडा थोडंसं. पादयो पाद्यं समर्पयामि. गौर्या देवाय देवताभ्यो नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. हे वस्त्र घाला कापसाचं. कार्पास वस्त्रं समर्पयामि. हळद कुंकू घाला. हळिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. नमस्कार करा. गौर्या देवाय देवता प्रियंतान. याच्यावर पाणी घाला. वस्त्रोपवस्त्रार्थे कोटिका वस्त्रं समर्पयामि. नारिकेलफलं समर्पयामि. गौर्या देवाय देवताभ्यो नमो नमः. गौर्या देवाय देवता प्रियंताम. चला आता गौरीची पूजा झालेली आहे. आता आपण आरतीला सुरुवात करूया. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपाजयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकरात गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणधृती नुपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना. दास रामाचा वाटवा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपतीन चरण डोळ्यात पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. पॉलिकॅप प्रस्तुत जल्लोष गणरायाचा को पावर्ड बाय रामदेव मसालेच्या आजच्या भागात मी संकर्षण आणि मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रेया, मला सांग, तुझं लग्न झालंय का? हा काय प्रश्न आहे? तसं तुला माहितीच नाहीये. म्हणजे मी माझ्या लग्नाला तुला बोलवलं होतं, तू आला नाहीस ही गोष्ट वेगळी आहे, पण माझं लग्न झालंय काही महिन्यांपूर्वी. ठीक आहे, तसं लग्न झालं ही आनंदाची बातमी आहे, पण तुझी संधी तू गमावलीस. कसली? तुला माहितीये का की महाराष्ट्रातल्या तमाम तरुणींनी होणार सून मी ह्या घरची मालिकेमधल्या गोखले कुटुंबियांची मला सून कर यासाठी 21 मंगळवार करायचं व्रत केलंय. पण अरे बरोबरच आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मुलींना असं वाटतंय की आपण त्यांच्या घरातली सून व्हायला हवं. त्याचं कारणच तसं आहे की हे कुटुंब इतकं आदर्श आहे ना की कुठल्याही मुलीला वाटतं की निदान या जन्मी नाही तर नाही, पुढच्या जन्मी तरी मला या गोखले कुटुंबियांची सून कर. आणि हेच आदर्श कुटुंब आज आपल्या भेटीला आलेलं आहे. स्वागत करूयात त्यांचं. वा, गणपती बाप्पा तर आलेले आहेच आहेत, पण आता गौरींचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यामुळे एका जागराने या जल्लोषाची सुरुवात करूयात. सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. चल आता आपण एक छान फुगडी खेळूया. कुडबाई कुड सुंठीच कुड कुडबाई कुड सुंठीच कुड. आपण दोघी फुगडी खेळू गौरी गणपती पुढ. फुगडी झाली आपण एक गणपतीचा जिम्मा खेळूया. चला ना तुमच्यातलं कोणतरी खेळायला. चला चला. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. ला 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 ला. अशा चिक माळेला रेशमी वंशाळ दोरा ग. अशा चिक माळेला रेशमी वंशाळ दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात सप्तरंगी माळ ओविली ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरूबा गवर माझी नाचू दे. ऋणू जुणू त्या पाखरा सारे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. चॅनल मध्ये चॅनल झी मराठी चॅनलचे कार्यक्रम भारी ग बाई. चॅनलचे कार्यक्रम भारी. कार्यक्रमात काय काय असे ग काय असे ग. कुटुंब असे ग बाई कुटुंब असे ग बाई. कुटुंबामध्ये काय काय मिळेल ग काय मिळेल ग. जिवाळा मिळेल बाई जिवाळा मिळेल बाई. जिवाळ्यामध्ये काय काय असेल ग काय असेल ग. नाती मिळतील बाई नाती मिळतील बाई. नात्यामुळे काय काय होईल ग काय होईल ग. कुटुंब टिकेल बाई कुटुंब टिकेल बाई. कुटुंब टिकेल बाई ग बाई कुटुंब टिकेल बाई. आज आपल्या बरोबर आपली सगळ्यांची लाडकी होणार असून मी आगरची टीम आलेली आहे. तर चला गप्पांना सुरुवात करूया लगेच ताबडतोब. म्हणजे मी वाट पाहतो की कधी असा एकदा छान जल्लोष सुरू होणार. आणि तो तुम्ही आलात तेव्हापासूनच सुरू झालाय. फक्त आता त्याला जरा गप्पांचं स्वरूप देऊयात. जरा अनुभव शेअर करूयात. पौर्णिमाताई तुमचा काही अनुभव वेगळा असा काही नाही. मला फार असं वाटायचं की माझ्याकडेही गणपती यावेत. मला खूप आवडतं गणपतीचं सगळं करायला. लग्नानंतर आम्ही असं ठरवलं की आपल्या घरात गणपती यावा. पहिला आधी सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही 1.5 दिवसाचा गणपती आमच्याकडे असायचा. पण असं वाटलं की काय ना गणपती येतात आणि लगेचच जातात. फारच वाईट वाटतं लगेच गेले की. म्हणून आम्ही ठरवलं की 5 दिवसाचा करायचा गणपती. मग 5 दिवसाचं 5 वेळेचं वेगळे जेवण आणि सगळं अशी धमाल असते आमच्याकडे 5 दिवसात. आणि मला सगळं गणपतीचं करायला खूप आवडतं. त्याच्यामुळे गणपती मुळात असा गणपती हे असंच फील असतं. हीच एक आठवण आहे. आता सुहिताताई तुमचा काय अनुभव आहे गौरी गणपती? लहानपणची माझी आठवण खूप मस्त अशी आहे की माझ्या काकूकडे असा मोठा वाडा होता त्यांचा आणि तिथे स्पर्धा व्हायच्या. तर त्याच्यात मी एकदा नाचात भाग घेतला होता आणि डोलकरवर नाच केला होता आम्ही. आणि त्याच्यात मला बक्षीस मिळालं होतं. पण ते कशासाठी असेल
तर नाचता नाचता माझी साडी सुटली, काष्टा सुटला त्याचा बरं. आणि तरीही मी नाचत म्हणजे शो मस्ट गो ऑन हे तू अगदी मनावर घेऊन त्याच्यासाठी मला वेगळं बक्षीस वा, मिळालं. वा, वा, क्या बात आहे. मग आता आम्हाला कुठलं गाणं म्हणाल तुम्ही? डोलकर. डोलकर. बरं, त्याच्यात मी नाचणार नाही आता. मग वेगळं गाणं वेगळं गाणं. कुठलं पाहिजे ते? कुठलंही तुम्हाला हवं ते गाणं या. कळलं का श्रेया तुला आता का महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली हे असं सासर मागतात? वा वा, खूप छान. आणि आता श्रीला म्हणजेच तुला मला शशांक विचारायचं की तुझ्या आयुष्यातला गणेशोत्सव किंवा गौरी गणपती यांचा अनुभव काय? माझे जे आजोबा होते, बाबांचे बाबा, त्यांचा गणपतीचा कारखाना होता. आणि मी त्यांना कधीच गणपती करताना पाहिलं नव्हतं, फक्त काही फोटो पाहिले होते, गोष्टी ऐकल्या होत्या की आजोबा करायचे. पण कालांतराने त्यांनी तो कारखाना बंद करून टाकला. नंतर ते क्लासेस घ्यायचे, नंतर तेही बंद झाले. आणि कधीच त्यांनी कितीही मोठा असेल पण साचा वापरला नाही, कायम हाताने गणपती केला. त्यामुळे सुरुवातीची काही वर्ष तर आजोबा गणपती करायचे आणि तो बसवला जायचा. पण मी त्यांच्या हातची मूर्ती कधी पाहिली नव्हती. ते आत्ता 3 वर्षापूर्वी गेले. पण जाण्याआधी एक 4 महिन्याआधी त्यांना अचानक असं वाटलं की आपण गणपती करूया. म्हणून त्यांनी शाडूची माती मागवली आणि त्यांनी साधारण एक 12-15 गणपती केले. आणि त्यांनी बऱ्याच जणांना त्या मूर्ती गिफ्ट केल्या. अच्छा. आज ते नाही आहेत, पण आमच्या घरात त्यांनी केलेली एक छानशी मूर्ती आहे आजही. आणि खरंच खूप छान वाटतं. कदाचित जी काही कला थोडीशी आली असेल ती मला वाटतं की आजोबांकडनंच आलेली आहे. त्यामुळे गणपती निश्चित माझ्यासाठी स्पेशल आहे. वा वा. तेजश्री, तू काय सांगशील तुझ्या गणेशोत्सवाविषयी? माझे आजोबा पण खूप सुरेख चित्रकला करायचे. त्यामुळे आमचा गौरीचा मुखवटा हा आजोबांनी तयार केलेला असायचा. कालानुरूप आजोबा नाही राहिल्यानंतर आमच्या आता अशाच गौरी झाल्यात. पण त्यावेळी आमच्या लहान मुलींचं स्पेशली घरातल्या हट्ट असायचा की यावर्षी गौरीला हात कुणाचे असतील, कारण आमच्या कुणाचे तरी असे छोटेसे हात ते करून त्या हाताचा आकार असा. त्यामुळे सो एकतर 5 वर्ष, त्यात गेल्या 5 वर्षापूर्वी तुझे हात होते, आता यावर्षी माझे मोठे झालेत म्हटल्यावर काही लोकांना मिळालाच नाही तो आनंद. पण तसं गौरीचे हात आमच्या घरातल्या कुठल्या तरी छोट्याशा चिमुकलीचे असतात. विनोद, गावी काकांकडे गणपती असतो आणि गावचा गणपती स्पेशल याच्यासाठी असतो की गणपतीचं जागरण जे म्हणतात, कोळी म्हटल्यावर नाचणं आलंच, मग ते कुठल्याही गोष्टीसाठी. तर म्हणजे एक 9:30-10ला जेवण झाल्यानंतर जे नाचायला सुरू करतात, पहाट होते, 5, 5:30, 6 होतात. सगळी लोक नाचत असतात. प्रत्येकाचं देव जागवणं हे ज्याला म्हणतात, आवाज नंतर म्हणजे असा आवाज असतो. आणि ती गाण्याची वेगळी तो आवाज आहे, तो लहेजा आहे ना. तसं गणाचा घोरा उंदीर, आता घोडा नाही त्याला घोरा म्हणतात. गणाचा घोरा उंदीर झाला र, गणाचा घोरा उंदीर झाला. अन गण काय घोऱ्यावर बैसला र, गण काय घोऱ्यावर बैसला. सभा मंडपी जाया निघाला र, सभा मंडपी जाया निघाला. सभा मंडपी जाया निघाला र, सभा मंडपी जाया निघाला. अर घोऱ्या पलतस कनाला, मंडपी जाया उशीर झाला. मंडपी जाया उशीर झाला. मंडपी जाया उशीर झाला. गणाचा घोरा पलू लागला र, गणाचा घोरा पलू लागला. गणाचा घोरा पलू लागला. गणाचा घोरा पलू लागला. मध्याच
रस्त्यात साप दिसला र मध्येच रस्त्यात साप दिसला मध्येच रस्त्यात साप दिसला र मध्येच रस्त्यात साप दिसला आणि तवागनाचा तोल तो गेला र तवागनाचा तोल तो गेला तवागनाचा तोल तो गेला र तवागनाचा तोल तो गेला पिटोरा चंद्र हसू लागला र पिटोरा चंद्र हसू लागला पिटोरा चंद्र हसू लागला र पिटोरा चंद्र हसू लागला आणि तवागनाला राग तो आला र तवागनाला राग तो आला तवागनाला राग तो आला तवागनाला राग तो आला आणि तवागनानं साप तो दिला र तवागनानो साप तो दिला तवागनानं साप तो दिला तवागनानं साप तो दिला आणि मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थीला बघणार नाही तुझे मुखाला मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थीला बघणार नाही आणि पिटोरा चंद्र काला परला र पिटोरा चंद्र काला परला पिटोरा चंद्र काला पडला पिटोरा चंद्र काला पडला आणि देवाची माफी मागू लागला र देवाची माफी मागू लागला देवाची माफी मागू लागला देवाची माफी मागू लागला आणि तेव्हागनानं उशाप दिला र तेव्हागनानं उशाप दिला देवागनानं उशाप दिला देवागनानं उशाप दिला प्रत्येक महिन्यात संकष्टीला उपास सोडतील बघून तुला हे गणाचा घोडा उंदीर झाला रे गणाचा घोडा उंदीर झाला हे गणाचा घोडा उंदीर झाला गणाचा घोडा उंदीर झाला हे गणाचा घोडा उंदीर झाला रे गणाचा घोडा उंदीर झाला गणाचा घोडा उंदीर झाला रे गणाचा घोडा उंदीर झाला गणपती बाप्पा अख्खं ते म्हणजे मला म्हणायचं की आपण चंद्राला का बघत नाही तर त्याची एक गोष्ट आणि त्या गाण्यामध्ये मी तेच म्हणतो ती अशी छोटी छोटी गाणी आहेत ना त्या गाण्याची जी मजा आहे ना आणि त्या गाण्याचीच म्हणून नाही पण आपल्या परंपरेने ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या सगळ्यांचीच एक वेगळी मजा आहे. पण काय माहिती का की परंपरेने जे सगळं चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा आनंद साजरा करता करता तुमची एक छोटीशी चूक सुद्धा कुठल्या तरी दुःखामध्ये परावर्तित होऊ शकते. आता काय आपण या जगमगाटाच्या या रोषणाईच्या दुनियेत खूप खर्च करतो. हा खर्च तुम्ही पॉलिकॅब वायर्स वापरून कमी करू शकता. म्हणजे काय होईल तुमच्या कुटुंबाची सुरक्षा होईल आणि कुठलाही सण कुठलाही उत्सव तुम्हाला आनंदाने साजरा करता. आता जरा गंमत होणार आहे. काय होतं ना की आपला संवाद कुठेतरी मिसिंग आहे सध्या कारण आपलं शेड्यूल पाहता सगळ्याच गोष्टी पाहता तर हा संवाद साधण्याची एक नामी संधी आपल्याला झी मराठीच्या या मंचावरती मिळालेली. हा फोन उचलायचा आणि संवाद सुरू करायचा पण हा संवाद थेट आपल्या लाडक्या बाप्पाशी होणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कोण येणार आहे मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण श्री असं म्हणून किंवा लिहून करतो तर या गोष्टीची सुरुवात सुद्धा श्रीनी होऊ दे. श्रेया श्रीला श्रींची संवाद साधते. क्या बात है श्रेया. संगत कासर आहे संगत कासर आहे. वा वा. धन्यवाद. शशांक. ये श्री प्लीज. शशांक गणपती बाप्पा काय काय अच्छा तुला तुझा मनाचा गप्पा रिकामा करायचा आहे. हां मी सांगतो ना मी प्रेक्षकांना सांगेन काय बरं हो आता काय करणार उत्सवाचं रूप बदललंय होय हो ना हो खरंच पूर्वीसारखा उत्सव व्हायला हवा तो नाही होत आता होय मंडळांमध्ये स्पर्धा असतात बरंच राजकारण चालतं बरोबर काय करणार होय ना मी सांगतो हो रस्त्यांवरती खड्डे करू नका होय सांगतो हो हो सगळ्यांना काळजी घ्यायला सांगतो खूप गर्दी असते ट्रॅफिक जाम होतं बरोबर हो ना अनेक मंडळांमुळे ॲम्ब्युलन्ससुद्धा पोचू शकत नाही रे घरांपर्यंत होय हो मी सगळ्यांना तुझ्या वतीनं सांगतो नक्की काळजी घे बाबा येस. वा वा शशांक व्हेरी वेल सेट. शशांक आपल्या सगळ्यांचा लाडका आहे पण आता काय माणसं मोठी झाली की व्यस्तही होतात आणि तुझं व्यस्त असणं आमच्यासाठी फार अभिमानास्पद आहे. सो आम्ही तुला रजा देतो तू आमच्या भेटीला परत ये. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच झी मराठीचे आणि बाप्पाशी बोलण्याची संधी तुम्ही आम्हाला दिली त्यासाठी खरंच खूप खूप आभारी. वा वा. नमस्कार बाप्पा. हां 32 तास रांग लागावी लागते का रे तुला बघायला का 24 तास 22 तास मला डोळे बंद केल्यावर तू दिसतोस की का लावायची 32 तास रांग कशासाठी त्यात तुझी नक्की उंची किती बाप्पा तुझी उंची इतकी वाढली की तुझे डोळेच दिसत नाही बाप्पा मला माहिती आहे ती तू नाही वाढवलीस मग ती कमी कर ना किंवा
ती बुद्धीच दे ना सगळ्यांना. थँक्यू बाप्पा. हॅलो, हे खूप छान निमित्त आहे पुन्हा एकदा तुझ्याशी बोलण्याचं. आत्तापर्यंत सांभाळलंयस, ह्याच्याही पुढे संकट दे, काहीच हरकत नाही आहे. मी तुला कधीच तुझ्यासमोर उभं राहिल्यानंतर मला त्रास दाखवू नकोस असं म्हणत नाही, पण त्याच्यातनं पार पडण्याची शक्ती जी आजवर देत आलायस ना, ती अशीच देत राहा, कायम देत राहा आणि मला सांभाळ. थँक्यू. वा. सुप्रिया ताई. नमस्कार बाप्पा. गणेशजीशी मी बोलतेय. त्यातला तो जो जी आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्या जीसाठी म्हणजे माझ्या झी परिवारासाठी मी हा फोन केलेला आहे खास. तर माझ्या झी परिवाराला खूप उदंड आयुष्य दे, खूप सक्सेस दे, खूप यश दे, की त्याच्यामुळे आम्ही सगळे बांधले गेलो आहोत आणि त्यांना खूप खूप उदंड आयुष्य दे, खूप यश दे, म्हणजे आम्ही सगळे सुखात राहू. ओके, बाय बाप्पा. वा वा, धन्यवाद. यांच्या मार्फत सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, अनुभव गणपती बाप्पापर्यंत पोहोचलेले आहे. काय किती हुशार आहेत नाही प्रेक्षक. क्या बात आहे. काय करू मी तुमचं. त्यांच्यापर्यंतही पोहोचलंय की नेमकं माझ्या मनात काय आहे. आणि माझ्या मनात हे आहे की आजचा भाग आपल्याला इथेच थांबवायचा आहे. आपण भेटूयात अशा पुढच्या काही छान छान भागांमध्ये. तोपर्यंत पाहत राहा झी मराठीवरती पॉलिकॅप प्रस्तुत जल्लोष गणरायाचा, को पावर्ड बाय रामदेव मसाले. गणपती बाप्पा. जल्लोष गणरायाचा ना. अरे बजा.